हॅलो. तर सर्वांना गोकुळाष्टमी आणि श्रावणी तिसऱ्या सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. तर सकाळी सकाळी खूप गडबड गोंधळ असतो आणि मी दूध तापायला ठेवलं आणि मुलीच्या वेण्या घालायला गेले तर इकडं दूध उतू जाऊन अर्धं खाली पण सांडलेलं. तर आता काही विलाज नाही, त्याच्यामुळं म्हटलं आता क्लीन करावं आणि अजून आता मुलीचंच आवरून द्यायचं राहतंय. माझा डबा करायचा गोंधळ एक इकडं. तर सकाळी सकाळी खूपच गोंधळ राहत होता, मग चालूच राहतात कामं. तर मग मी काय करते, आता पूर्वतयारी करते. आता आज खिचडीच बनवायची. तर अजून माझी आंघोळ नाही, तर मी पहिली तयारी करून ठेवते आणि मग नंतर आंघोळ झाल्यानंतर खिचडी करेन. तर पहिल्यांदा मी शेंगदाणे माझे भाजलेले संपले होते, शेंगदाणे भाजायला टाकले कढईमध्ये आणि असं मंद आचेवरती 9 ते 10 मिनटं असं ठेवायचे आणि हलवत राहायचं आहे सारखंच. कारण नाही हलवलं तर जळून जाईल, वरचे खालचे जळतील आणि वरचे तसेच राहतील. तर पूर्ण असं हलवत राहायचं आहे. तर माझे आता भाजून झालेत आणि माझे आंघोळ पण झाले. तर आता मी अर्धे भरून ठेवते, कारण एवढे सगळे मी तर काय खिचडीला घालायचे नाही आहेत. तर मग मी अर्धे भरून ठेवते आणि थोडेसेच ठेवते खिचडीत घालायलासाठी. तर हे आता मी तसंच मिक्सरमध्ये त्याचा कूट करून घेणार आहे. नंतर मग त्याची साल्ट राहतात ती मी नंतर काढेल. आणि तसंही बी मी कधी काढते कधी काढत पण नाही, म्हणजे एवढं साल्ट काढत नाहीच शक्यतो. पण मग थोडंसं मी पाखडून घेते नंतर ताटात घेऊन. तर चला मी आता त्याचं कूट करून घेते. कूट करायच्या अगोदर पहिल्यांदा मी बटाटे शिजत घालणार आहे. तर बटाटे मी मगाशी सोलून पाण्यात टाकले होते आणि आता ते कट करून घेते आणि कट केल्यानंतर मी शिजायला टाकणार आहे, कारण त्याला फ्राय करायचे तेलामध्ये फक्त आणि त्याला थोडासा टाईम लागतो आणि हलवावं पण लागतं, कारण ते पाणी न टाकल्यामुळं खाली लगेच करपले जातं. त्याच्यामुळं अगोदर बटाट्यांचं काम करून घेते, कारण त्याला थोडासा उशीर लागतो त्याच्यामुळं. तर चला बटाटे कापून घेऊयात आता सर्व. तर अशा छोट्या छोट्या फोडींमध्ये मी कापून घेतलेत आणि सुरीचा तर काय जीव चालाय, पण बळच ते कापावं लागते. सुरी चांगली असल्यावर मग कापायला टाईम नाही लागत, पण सुरी काल परवा एक नवीन आणली तर ती पण चालत नाही, ही जुनी आहे ती परत वापरायला घेतली. बटाटे कापून झालेत. आता ते स्वच्छ मी धुवून घेते 1-2 पाण्याने आणि आपण लगेचच शिजायला टाकणार आहोत. तर कढईमध्ये मी आता तेल टाकते थोडंसं, खूप नाही टाकायचं. एक आपला चमचा असतो, पळी असते ना आपली भाजीची, तेवढी पळीभरच तेल टाकायचे. तर थोडंसंच तेल घेतलं आहे मी आणि त्याच्यातच बटाटे टाकायचे. तर चला बटाटे टाकूया. तर आता हे बटाटे सतत हलवत राहायचे, कारण ते तेलामध्ये करपून जातं नंतर. तर 5-5 मिनटांनी हलवत राहायचे आणि 10 ते 12 मिनटामध्ये बटाटे पण शिजून निघतात. छोट्या छोट्या फोडी केल्या त्याच्यामुळे ते निघतात शिजून. तोपर्यंत गॅसपाशीच मी जो कूट केला आहे तो त्याची कातडी साली काढून घेते. असं ताटात घेऊन मी थोडंसं पाखडलं की निघून जातं. त्याच्यानंतर आपल्याला हिरव्या मिरचीची पेस्ट पण बनवायची, कारण कापून नाही घालणार, ती पण मिक्सरमध्ये बारीक करून घालणार आहे हिरवी मिरची मी. तर हे झालं आहे. आता हिरवी मिरची मी वाटून घेते मिक्सरमध्ये. तर मिरची वाटून घेतली. बटाटे बघते किती शिजलेत की नाही शिजले असतील तर बटाटे काढून घ्यायचे आणि नंतर आपल्याला खिचडीला फोडणी द्यायची. तर बटाटे शिजले होते तर मी काढून घेतले आणि छान असे तेलामध्ये फ्राय झाले आहेत, जळालेले नाहीत. असं लालसर कलर आला आहे. तर ती पेस्ट मी पहिल्यांदा टाकते, कारण ती तेलात भाजली गेली पाहिजे पूर्ण. तर मग ती हिरवी मिरची टाकली. आता तुम्हाला किती तिखट पाहिजे त्या अंदाजानुसार टाकायची. तर मी मीठ पण मिरचीतच टाकून दिलं होतं. तर
वरून मी काय मीठ टाकणार नाही आहे. तर बटाटे टाकते मिरचीमध्ये आणि नंतर मग शाबू तांदूळ टाकायचे. तर शाबू तांदूळाचा काय प्रॉब्लेम झाला तर पाणी कमी पडलं त्या शाबू तांदूळ भिजताना तर ते खूप सुके झाले. तर खिचडी पूर्ण अशी सुकी झाली. म्हणजे दाणे काय म्हणतात, कोणाला आवडते दाणेदार, तर कोणाला असे चिकट आवडते. तर ही खूप सुट्टी झाली. तर मग मी त्याच्यात एक अर्धा कप दूध मिक्स करणार आहे, म्हणजे मग थोडीशी अशी चिकट होईल. तर हे बघा खूप सुट्टी झाली, खूपच सुट्टी झाली. त्याला पाणी कमी पडलेलं, थोडंसं पाणी जास्त घालावं लागतं. तर माझ्याकडून कमी झालं थोडंसं. सकाळी खूप अशी सुट्टी झाली ते शाबू तांदूळ. तर मग मी सगळं एकत्र मिक्स करून दिले आणि थोडं एक 5 मिनटासाठी मी ठेवते उभत आणि मग नंतर अर्धा कप दूध ओतणार आहे त्याच्यामध्ये, म्हणजे छानपैकी अशी खिचडी तयार होईल. तर थोडंसं झाकण ठेवलं आणि थोडीशी घामेल ती खिचडी, म्हणजे अशी जो सुटसुटीतपणा आहे तो थोडासा कमी होईल. तो खूपच असे दाणेदार झाली एक बाजूला, पण अशी नको आहे आम्हाला खिचडी. त्याच्यामुळे मी त्याच्यात अर्धा कप दूध ओतणार आहे, म्हणजे मग जरा छान होईल खिचडी, म्हणजे थोडीशी चिकट होईल, एकमेकाला धरेल ती खिचडी, म्हणजे चिटकेल एकमेकाला. आणि दूध टाकल्यानंतर सारखं हलवत राहायचं खिचडीला, कारण ओली होते आणि खाली लगेच लागल्या जाईल, चिटकेल खाली कढईला. त्याच्यामुळं सतत हलवत राहायचे 5 मिनटं. 5 मिनटानंतर एकदा झाकण ठेवलं की खिचडी आपली तयार होणार आहे. ट्रान्सपरंट व्हायला सुरुवात झाली, म्हणजे खिचडी जेव्हा ट्रान्सफर होते शाबू तांदूळ तेव्हा आपली खिचडी तयार होते. एक 1-2 मिनिट मी गॅसवर ठेवते की खिचडी आपली तयार होणार आहे. इथं आपली खिचडी तयार झालेली आहे. तर चला मंडळी, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तसंच भेटूया असंच एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला बाय बाय. तर पुढची रेसिपी खूप खास असणार आहे, गोकुळाष्टमी आणि 3रा सोमवार.